त्यातलं हे वेकिंग अप, त्यातलं मराठीमध्ये रूपांतर केलेलं आहे कुकुचकू या नावाने. माईक आहे. दारियोफो आणि क्रांकारामे यांनी 1980च्या दशकात जी एकल नाट्य लिहिली त्यातलं हे वेकिंग अप, त्याचं मराठीत रूपांतर केलं होतं कुकुचकू नावाने. मराठीत रूपांतर केलं होतं माझं नवरा प्रवीण भोळे यांनी. ही चित्र जी काढली आहेत ती माझी मुलगी चिनाब हे नाटक बसवलंय आमचा मित्र आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सतीश मनवर. एक अत्यंत वेगळा प्रयोग आज इथे आपण सगळ्यांनी अनुभवला, अगदी जवळून अनुभवला. कुकुचकू आणि यातल्या कलाकार रुपाली भोळे आणि प्रवीणजी भोळे दिग्दर्शक, या दोघांचंही आपण मनपूर्वक अभिनंदन करूया. आणि मी विनंती करते आपल्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ उपस्थित आहेत की त्यांनी इथे रंगमंचावरती यावं. आपण या कलाकारांचा इथे सन्मान करणार आहोत. आणि त्याचबरोबर अभिनेते हृदयनाथ जाधव यांनाही विनंती करते कृपया आपण रंगमंचावरती यावं. आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सत्कार करणार आहोत. भोळे निर्मित कुकुचकू हा अभिनव नाट्य प्रयोग आपण इथे अनुभवला. ऍक्च्युली शून्य पुणे निर्मित अशी आमची एक संस्था आहे. शून्य पुणे निर्मित. राणे सर हो, हृदयनाथ होय होय. 2006 मध्ये हे नाटक मनस्विनी लता रवींद्रने केलं होतं. अनिता दाते नटी लागली. त्यावेळेस मी बघितलं होतं आणि मी काही मुळात नटी नाहीये. नाटकवाले माझ्या आजूबाजूने असतात, त्यामुळे नाटकवाले आजूबाजूला असणं आणि नाटकात काम करणं ह्याच्यात प्रचंड फरक आहे हे मला खूप जाणवलं. पण ते नाटक बघताना मला असं जाणवलं की माझी आर्थिक परिस्थिती तेव्हा नव्हती. मला काम करणं फारच आवश्यक होतं आणि मला हे जाणवलं की अरे हे नाटक माझंच आहे. तर नुसतंच नाटक हे समाजाचा एक आरसा असतं हे वाक्य फक्त ऐकण्यात होतं, पण ते खूपच मला जवळून बघायला हे झालं आणि 13 वर्ष ते नाटक माझ्या मनात राहिलं. 2018 मध्ये मग मी ह्याचे पहिले 2 प्रयोग आम्ही आमच्या घरात केले, अगदी मोजक्या प्रेक्षकांना.